गुड मॉर्निंग मित्रांनो, बरेच दिवसानंतर भेटलेलो आहोत. पुन्हा एकदा आपण लॉगला सुरुवात करत आहोत आणि फार दिवसानंतर आपण हा लॉग बनवत आहोत. कारण असं की आपण आज गावाला जातो आहोत रेनी सीझन एन्जॉय करण्यासाठी. पावसाळा आहे तो एन्जॉय करण्यासाठी. गावाला नद्या नाद्यांना पूर आलेले आहेत, पाणी आणि निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. सो ते एन्जॉय करण्यासाठी आपण गावाला निघत आहोत. सो आपण असेच माझ्याबरोबर राहा. आपण पुढे बघूया निसर्ग, गावचा निसर्ग कसा आहे, कसा झालेला आहे, काय नदी नाले कसे भरलेले आहेत आणि आपण पुढे एन्जॉय जे पण करणार आहे ते आपण या ब्लॉगद्वारे दाखवणार आहेत. आणि गावचा निसर्ग कसा फुलून आलेला आहे ते पण आपण बघणार आहोत. तयारी काही अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतो. या 2 बॅगा रेडी झालेल्या आहेत आपल्या गावाला जाण्यासाठी आणि मी सुद्धा आता रेडी झालेलो आहे गावाला जाण्यासाठी. सो आता आपण सध्या निघत आहोत ऑफिसला संध्याकाळी आपली बस आहे. बसने आपण जाणार आहोत गुहागर, खोडदे, आबलोली. सो बघूया पुढचा प्रवास कसा होतो. भेटूया आपण. पावसाळी चप्पल आणि ही आपली लिफ्ट. पाऊस, नुसता पाऊस. ही आपली बाईक. हे बिल्डिंगच्या बाहेरचं दृश्य आहे आपल्या. आता ऑटोने आपण पुढे होऊया. ऑटो पकडून सध्या ऑफिसला जायचं आहे. पावसातून कडेकडेने आता आपल्याला जाऊन रस्त्यावरती जाऊन ऑटो पकडावी लागेल. बघूया. कोकणाच्या भेटीसाठी आपण चाललेलो आहोत, आता निघालेलो आहोत आणि बस स्टॉपवरती आता आपण पदार्पण केलेलं आहे. बसची वाट पाहतो आहे आणि आपल्याबरोबर अजून एक जण चाललं आहे. हे बघा, प्रतीक्षा पवार. फायनली गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि गाडी ऑलमोस्ट खाली आहे आता सध्या.
असा रस्ता आहे आबलोलीतला खोडद्याकडे जाणारा. हा आबलोली आणि खोडद्याला जोडणारा ब्रिज आणि मधून वाहणारी ही नदी, हीच आहे ती सीमा जी आबलोली आणि खोडद्याला वेगवेगळं असं करते. आणि हा ब्रिज जो दोघांनाही जोडतो. आणि समोर चाललेलं मंदिरातलं मधुर असं संगीत आणि ही खोडदे आणि आबलोलीला जोडणारी नदी. हा घराकडे जाणारा रस्ता. ही आहे गावची सांड. स्वागताला ठेवलंय खोडदेकर भावकीनी. पाठून एक सिक्युरिटी गार्ड. ओपन. सो अशा प्रकारे आपण इकडे काहीतरी आता संध्याकाळची एन्जॉयमेंट करत आहोत. पाहू शकता ही आराम खुर्ची आहे, इथे आम्ही बसलेलो आहोत आणि मोबाईल इथे
आणि हे भयान काळोख, रात्रीचा अंधार आणि इथे लावलेली आपण याला काय धुरी म्हणतात असं गावाला, शकता शेणाची असते ती आणि नारळाची जे सुकलेले हे असतात कवर्स ते जळवून त्याला आणि हा भयान अंधार काळोखी रात्र मध्ये बसलेले आपण इथे टाईमपास करताना गप्पा गोष्टी करताना दिवसभर केलेले जो आम्ही टाईमपास होता खेळ मनोरंजन जास्त फिरलो नाही आज पण कदाचित उद्यापासून फिरणं होईल. सो आणखी काहीतरी गोष्टी आपण दाखवू पुढच्या लॉगमध्ये. सो हा लॉग मी इथेच संपवतो आणि पुढच्या लॉग्सची तयारी सुरू करतो. सो भेटूया पुढच्या लॉगमध्ये.